नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका प्रचंड मोठ्या भरतीबद्दल, जी नुकतीच महाराष्ट्रात जाहीर झालीय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. तब्बल 30,000पेक्षा जास्त पदं आहेत. चला तर मग या संधीबद्दल सगळं काही व्यवस्थित समजून घेऊया. आता ही माहिती आली कुठून हा प्रश्न पडला असेल तर हे बघा, ही आहे ती जाहिरात. ही थेट महात्मा फुले कृषी विकास केंद्राने लोकमत वृत्तपत्रात दिली आहे. म्हणजे आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती 100% खरी आणि अधिकृत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आकडा आहे तब्बल 30,500. म्हणजे विचार करा, किती मोठी संधी आहे ही. ही खरंच एक मेघा भरती आहे. ओके, तर पुढचा प्रश्न, ही मेघा भरती नेमकी आहे तरी काय? आणि कोण देत आहे एवढ्या मोठ्या संख्येने नोकऱ्या? चला, याच प्रश्नाचं उत्तर आधी शोधूया. तर ही भरती जाहीर केली आहे महात्मा फुले कृषी विकास केंद्राने. आणि त्यांनीच याला मेगा भरती असं नाव दिलंय, जे अगदी योग्य आहे, नाही का? कारण भरती खरोखरच मेगा आहे. बरं, आता पदाबद्दल बोलूया. या पदाचं नाव खूप इंटरेस्टिंग आहे, कृषी मित्र. नावावरूनच थोडा अंदाज येतोय, नाही का, की काम काय असेल. कृषी मित्र म्हणजे शेतीचा मित्र. सोप्पं आहे. या पदाचा मुख्य उद्देश हाच आहे की गाव पातळीवर जाऊन थेट शेतकऱ्यांना मदत करायची. त्यांना काहीही अडचण आली, मग ती तांत्रिक असो किंवा दुसरी कोणतीही, तर कृषी मित्र हा त्यांच्यासाठी पहिला मदतीचा हात असेल. आणि या योजनेचं ध्येय तर खूप मोठं आहे. विचार करा, महाराष्ट्रातल्या 3 प्रमुख विभागांमध्ये प्रत्येक गावात एक कृषी मित्र नेमला जाणार आहे. म्हणजे मदत आता थेट शेतकऱ्याच्या बांधावर, त्याच्या दारात पोचणार आहे. चला, आता बघूया की या 30,500 जागा विभागल्या कशा आहेत. तर यातला सगळ्यात मोठा वाटा आहे विदर्भासाठी, तब्बल 15,500 जागा. त्यानंतर मराठवाड्यासाठी आहेत 9,500 आणि खानदेशसाठी 5,500 जागा ठेवण्यात आल्या आहेत. आता पगाराबद्दल बोलूया. जाहिरातीत असं म्हटलंय की ह्या कामासाठी मिळणारं मानधन हे तुमच्या कामावर आणि अनुभवावर अवलंबून असेल, जे 20,000 रुपयांपर्यंत असू शकतं. ठीक आहे, सगळं ऐकून छान वाटतंय. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की यासाठी अप्लाय कोण करू शकतं? चला तर मग पात्रतेचे निकष काय आहेत ते बघूया. चांगली गोष्ट ही आहे की पात्रतेचे निकष खूप सरळ सोपे ठेवले आहेत. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना संधी मिळेल. बघा, शिक्षणाची अट आहे फक्त 10वी किंवा 12वी पास. हो, पण ज्यांच्याकडे ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा किंवा डिग्री आहे त्यांना नक्कीच प्राधान्य दिलं जाईल. आणि वयोमर्यादा आहे 18 ते 35 वर्षांपर्यंत. ओके, पात्रता समजली. आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, अर्ज करायचा कसा, त्याची प्रोसेस काय आहे. चला, ते समजून घेऊया. अर्ज करण्याची प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि एकदम सोपी आहे. फक्त 3 स्टेप्स आहेत. पहिलं, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. दुसरं, ऑनलाईन अर्ज भरायचा. आणि तिसरं, जे काही परीक्षा शुल्क आहे ते ऑनलाईनच भरायचं. बस. एक गोष्ट लक्षात ठेवा, तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. अर्ज करायला सुरुवात झाली आहे 1 एप्रिलपासून आणि शेवटची तारीख आहे 15 एप्रिल. म्हणजे वेळ खूप कमी आहे हातात, त्यामुळे उशीर करू नका. आणि हो, ही गोष्ट तर नक्कीच लक्षात ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त www.mpkvk.com याच ऑफिशियल वेबसाईटवर करायचं आहे. आजकाल अनेक बनावट वेबसाईट्स असतात, तर त्यांच्यापासून सावध राहा. या अर्जासाठी 250 रुपये परीक्षा फी ठेवण्यात आली आहे आणि ही फी तुम्हाला ऑनलाईनच भरावी लागेल. चला, आता थोडं या भरतीच्या पलीकडे जाऊन विचार करूया. म्हणजे यातून फक्त नोकऱ्याच मिळणार नाहीत, तर याचा आपल्या ग्रामीण महाराष्ट्रावर काय आणि कसा परिणाम होऊ शकतो यावर एक नजर टाकूया. बघा, ही फक्त एक नोकर भरती नाहीये. याच्या मागे एक खूप मोठी कल्पना आहे. खरं तर ही ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारी गेल्या काही वर्षांतील सगळ्यात मोठी मोहीम आहे. आणि हिचा मुख्य उद्देश काय? तर आपलं कृषी क्षेत्र अगदी तळागाळातून, मुळापासून मजबूत करणं. शेवटी एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. विचार करा, जेव्हा प्रत्येक गावात शेतकऱ्याला मदत करायला एक कृषी मित्र असेल, तेव्हा हे 30,500 लोकांचं जाळं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतीचं भविष्य कसं बदलू शकेल, यावर नक्की विचार करा.